मराठ्यांच्या कुणबी नोंदी आणि जे आर, आणि दुसरा मुद्दा आहे की हे दहशत निर्माण करायला लागलेत मराठ्यांवरती बीडचे. चौकून हे घुरड भुजबळ तिथं बोलविलं आणि दहशत निर्माण करायला लागले. मराठ्यांना सुद्धा ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही तर कोणाच्या असल्या दबावाला आणि फबावाला भेट बी नाहीत आणि मराठी मोजणार बी नाहीत, परंतु मराठ्यांना सुद्धा आपल्या लेकराबाळाचं आयुष्य उद्ध्वस्त न होऊ द्यायची जबाबदारी आहे. तोडीस तोड उत्तर यांना द्यावाच लागणार आहे. एखाद्या वेळेस मराठ्यांना बीडची जी भूमी आहे, पवित्र भूमी, हीच पवित्र भूमी एखाद्या वेळेस बीड जिल्हा हा महाराष्ट्राचा दिशादर्शक होऊ शकतो. तशी परिस्थिती आता निर्माण झाली आणि मराठ्यांनी ती जबाबदारी पार पाडली पाहिजे की बीड जिल्ह्यातून राज्याला दिशादर्शक दिशा मिळाली पाहिजे. इतकं कणखर एकजूट ताकद दाखवली पाहिजे. पण यांचं जे स्वप्न आहे दहशत निर्माण करायचं, मराठ्यांवरती भीती निर्माण करायची आणि जातीवादाच्या दंगली घडवण्याच्या, हे स्वप्न बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांनी कधीच पूर्ण होऊ द्यायचं नाही. आपण सुद्धा ताकद दाखवलीच पाहिजे यांना. छगन भुजबळ असं म्हणाले की आम्ही कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेलो नाही. पक्षाचं काम आल्यावर पक्षाचं काम करून ओबीसीचं काम आल्यावर ओबीसीसाठी लढणार. आणि तुमचा उल्लेख त्यांनी दरिंदे पाटील असं केलाय. तुम्ही म्हटलं होतं की ओबीसी ना पाडा, आम्ही ओबीसीच्या मुळावर उठणाऱ्यांना आडवं करू. नाही नाही, ते काही म्हणता येते. आता बुद्धी ढळली, अक्कल दाड पडली त्याची. बहुतेक अक्कल दाड असते माणसाला, प्रत्येकाला. त्या घुरट भुजबळची पडली वाटतं ती. ते घुरट सगळीकडे ते वास दरवळतो का, तसं ते घुरट सगळीकडे हिंडत आहे. आणि ते त्याच्या चक्रव्यूहात सगळ्यांना घ्यायला लागलं. ओबीसी नेत्याला त्याचा देवारा करून घ्यायला लागले आणि ओबीसीच्या नेत्याचा सुद्धा घ्यायला लागले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि तेही मराठ्याला देणार. तुम्ही कितीही दडपणाचा प्रयत्न करा, त्याला बी बीडचे मराठी म्हणतात एवढं लक्षात ठेवा. ते कमजोर कच्चे नाहीत, सहन करतात. फक्त तुम्ही काय धमक्या देता भाषणातून, तुम्ही काय धमक्या देता मराठ्यांना भाषणातून? एवढं सोपं समजतं का तुम्ही मराठ्याला? पाटील, तुम्ही धनंजय मुंडे यांचा चष्म्यावाला परळीचा चष्मा म्हणून उल्लेख करतात, त्यांचं म्हणणं आहे. आणि तो तुम्हाला चष्मा आवडत असेल तर तुम्ही घेऊन जा. तुम्हाला ओपन का नाही ओपन हे मी सांगू शकत नाही, असा टोला तुम्हाला त्याने लगावला. त्याला कवाच्यात मी बोललो? कवाच नाही. तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मी काय बघितलंय सगळ्यांनी? तो ह्याच्यात मग कशाला? तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे. असेच रंग हातरंगेव रक्तानी. तो ह्याच्यात मग तुलाच राहून दे, त्या रक्ताने भरल्याला. दादा, ईडब्ल्यूएस तुम्हाला पाहिजे, मराठा आरक्षण तुम्हाला पाहिजे, ओबीसी आरक्षण तुम्हाला पाहिजे,